महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेशाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीटचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। कारण एकीकडे तामिळनाडू विधानसभेने नीट रद्द करण्याच्या मागणीचा ठराव मंजूर केलाय, तर दुसरीकडे महाराष्ट्रात परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकार, पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारकडून सुधारणा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी तामिळनाडूच्या निर्णयाचा दाखला देत महाराष्ट्र सरकारनेही विद्यार्थ्यांच्या हितासाठी अशीच भूमिका घ्यावी अशी मागणी केली। त्यामुळे आता महाराष्ट्रातही नीट रद्द करण्याचा ठराव येऊ शकतो का? महाराष्ट्रात नीट बंद झाली तर वैद्यकीय प्रवेश कसा होईल आणि तामिळनाडूने नेमकी अशी मागणी का केली, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। अमित ठाकरे यांनी तामिळनाडूच्या निर्णयाचा दाखला देताना विद्यार्थ्यांच्या हिताचा मुद्दा पुढे केला। त्यांचा प्रश्न असा होता की जर तामिळनाडू सरकार नीटच्या सध्याच्या पद्धतीला विरोध करून पर्यायी प्रवेश परीक्षेची मागणी करत असेल तर महाराष्ट्र सरकारनेही आपल्या विद्यार्थ्यांच्या अडचणींचा विचार करून अशी भूमिका घ्यायला हवी। त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेत ही नीट रद्द करण्याच्या मागणीचा ठराव मांडला जाऊ शकतो का, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। पण सध्या महाराष्ट्रात विविध स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक परीक्षांमधील पेपर फुटी आणि गैरप्रकारांच्या घटनांमुळे परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत। त्यामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी सरकारकडून सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे। म्हणजे सध्याच्या घडीला महाराष्ट्र सरकारचा मुख्य भर नीट रद्द करण्यापेक्षा परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यावर असल्याचं दिसतं। मात्र अमित ठाकरे यांच्या मागणीमुळे नीट रद्द करण्याचा मुद्दा आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय। आता तामिळनाडू विधानसभेत नेमकं काय झालं ते आधी पाहूयात। 11 ऑगस्टला तामिळनाडू विधानसभेने नीट रद्द करण्याच्या मागणीचा ठराव एकमताने मंजूर केला। या ठरावात वैद्यकीय प्रवेशासाठी नीट ऐवजी 12वीच्या गुणांचा आधार घेण्याची मागणी करण्यात आली। तामिळनाडू सरकारच्या मते विद्यार्थ्यांची शालेय कामगिरी, त्यांची सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी आणि राज्यातील शिक्षण व्यवस्था लक्षात घेता 12वीच्या गुणांवर आधारित प्रवेश पद्धती अधिक न्याय्य ठरू शकते। पण तामिळनाडूचा नीटला विरोध नवीन नाहीये। राज्यातील राजकीय पक्ष अनेक वर्षापासून या परीक्षेला विरोध करत आलेत। विशेषतः ग्रामीण भागातील आणि सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नीटच्या स्पर्धेत अडचणी येतात असा तामिळनाडूचा दावा आहे। एका बाजूला विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अभ्यासक्रमाची तयारी करावी लागते आणि दुसऱ्या बाजूला नीटसाठी स्वतंत्र अभ्यास करावा लागतो। त्यामुळे ज्यांना चांगल्या कोचिंग क्लासेस, महागडी पुस्तके आणि अतिरिक्त मार्गदर्शन मिळतं त्यांना तुलनेने अधिक फायदा होतो असा युक्तिवाद केला जातोय। याचाच पुढचा मुद्दा म्हणजे कोचिंग कल्चर। नीटच्या तयारीसाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर कोचिंग क्लासेस सुरू झालेत। अनेक ठिकाणी या क्लासेसची फीस लाखो रुपयांमध्ये जाते। आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातील विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळू शकते, मात्र ग्रामीण किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्याचा मोठा खर्च परवडत नाही। त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाची संधी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेपेक्षा त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेवर अवलंबून राहते का, असा प्रश्न तामिळनाडूकडून उपस्थित केला जातोय। याशिवाय पेपर फुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकार हा देखील मोठा मुद्दा आहे। एका विद्यार्थ्याने वर्षभर मेहनत करून परीक्षेची तयारी केली आणि परीक्षा व्यवस्थेत गैरप्रकार झाला तर त्याच्या मेहनतीचं काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। नीटसारखी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा मोठ्या संख्येने विद्यार्थ्याचं भविष्य ठरवत असल्याने परीक्षेतील प्रत्येक त्रुटीचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या करिअरवर होऊ शकतो। त्यामुळे परीक्षा व्यवस्था पूर्णपणे पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी अशी मागणी केली जाते। यासोबतच नीटमुळे विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण हाही तामिळनाडूच्या विरोधाचा महत्त्वाचा भाग आहे। डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे तयारी करतात। एका परीक्षेच्या गुणांवर वैद्यकीय शिक्षणाची संधी अवलंबून असल्याने विद्यार्थ्यांवर प्रचंड दबाव निर्माण होतो। बोर्ड परीक्षा आणि नीटची तयारी एकाच काळात करावी लागत असल्याने हा ताण आणखी वाढतो। त्यामुळे नीटला पर्याय असला पाहिजे अशी मागणी तामिळनाडू सरकारकडून केली जाते। मात्र आता या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्र किंवा तामिळनाडू विधानसभेने नीट रद्द करण्याचा ठराव मंजूर केला तर लगेच नीट बंद होईल का? तर याचं उत्तर आहे नाही। कारण नीट ही राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे। वैद्यकीय शिक्षण आणि प्रवेशाची व्यवस्था केंद्रीय कायदे आणि राष्ट्रीय संस्थांच्या चौकटीत येते। त्यामुळे एखाद्या राज्याने ठराव मंजूर केला तरी त्यातून आपोआप नीट रद्द होत नाही। राज्याचा ठराव हा सरकारची राजकीय आणि धोरणात्मक भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय असतो। त्यानंतर केंद्र सरकारची भूमिका, कायद्यातील बदल आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया यांना महत्त्व असतं। समजा महाराष्ट्राने तामिळनाडूप्रमाणे ठराव मंजूर केला तर त्यामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांना समान संधी, सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अडचणी, महागड्या कोचिंगचा वाढता खर्च, परीक्षा गैरप्रकार,
विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि 12वीच्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्यासारखे मुद्दे मांडले जाऊ शकतात। मात्र त्यानंतर केंद्र सरकार समोर महाराष्ट्राची भूमिका मांडावी लागेल। त्यामुळे असा ठराव हा मोठा राजकीय दबाव निर्माण करू शकतो, पण त्यातून नीट तात्काळ रद्द होईलच असं नाही। आता नीट रद्द झाली तर महाराष्ट्रात वैद्यकीय प्रवेश कसा होईल हा आणखी मोठा प्रश्न आहे। तामिळनाडूने 12वीच्या गुणांवर आधारित प्रवेश परीक्षेची मागणी केली आहे। महाराष्ट्रातही असा पर्याय चर्चेत येऊ शकतो। दुसरा पर्याय म्हणजे राज्यस्तरीय स्वतंत्र प्रवेश परीक्षा। तिसरा पर्याय म्हणजे CET सारखी स्वतंत्र वैद्यकीय प्रवेश व्यवस्था। मात्र यापैकी कोणतीही पद्धत लागू करण्यासाठी मोठे कायदेशीर, प्रशासकीय आणि शैक्षणिक बदल आवश्यक असतील। दरम्यान नीट रद्द करण्याचे काही फायदे समर्थकांकडून सांगितले जात आहेत। यामध्ये स्थानिक अभ्यासक्रमावर आधारित विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो। ग्रामीण आणि सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळू शकते आणि महागड्या कोचिंगवरील अवलंबित्व कमी होऊ शकतं। पण याला दुसरी बाजूही आहे। प्रत्येक राज्याने स्वतंत्र प्रवेश पद्धती तयार केली तर देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी एकसमान व्यवस्था राहणार नाही। विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतील आणि पुन्हा एकदा परीक्षेचा ताण वाढू शकतो। म्हणून नीटमध्ये समस्या आहे की परीक्षा घेण्याच्या पद्धतीत, कोचिंग कल्चरमध्ये आणि संपूर्ण प्रवेश व्यवस्थेतील त्रुटींमध्ये समस्या आहे का, हा विचार करण्याचा मुद्दा आहे। पण महाराष्ट्रासमोर सध्या दोन पर्याय दिसतात। पहिला म्हणजे तामिळनाडू प्रमाणे नीटला विरोध करून केंद्राकडे राज्याला सूट देण्याची मागणी करणे। दुसरा म्हणजे नीट कायम ठेवून परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकार रोखणे, पेपरफुटी थांबवणे, परीक्षा अधिक सुरक्षित करणे आणि विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल अशी व्यवस्था तयार करणे। महाराष्ट्र सरकारचा सध्याचा भर दुसऱ्या पर्यायावर अधिक असल्याचं दिसून आलंय। तरी अमित ठाकरे यांच्या मागणीमुळे पहिला पर्यायही चर्चेत आला आहे। पण केंद्र किंवा राज्य सरकारकडून अधिकृत निर्णय झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेत बदल होऊ शकतो। पण खरंच तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातही नीट रद्द करण्याचा ठराव येऊ शकतो का? तर राजकीयदृष्ट्या अशी मागणी आणि ठराव चर्चेत येण्याची शक्यता नक्कीच आहे। मात्र ठराव मंजूर झाला तरी नीट लगेच रद्द होणार नाही। त्यासाठी केंद्र सरकारची भूमिका, केंद्रीय कायद्यांमधील बदल आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्रासाठी खरी लढाई फक्त नीटच्या विरोधाची नाहीये, तर विद्यार्थ्यांना न्याय देणारी प्रवेश व्यवस्था तयार करण्याची आहे। तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्राने तामिळनाडूप्रमाणे नीट रद्द करण्याचा ठराव आणावा का, की नीट कायम ठेवून परीक्षा व्यवस्थेत मोठ्या सुधारणा कराव्यात? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वाच्या आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित बातम्यांसाठी लगाव बत्तीला नक्की सबस्क्राईब करा।